आणि जर 12वे खेळाडू नसतील तर कोणी सपोर्टर असलं तरी चालेल, परंतु त्यांनी नावं सांगितली पाहिजेत, असं पाठवा. प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची, ज्यामध्ये एक चेहरा नेहमीच सातत्यानं जो समोर असतो तो असा आमचा बंटी अनिकेत तसं शेळके, जो प्रत्येक फॉर्मॅट मध्ये पुढे असतो. तो पंचांची भूमिका करतो, तो स्कोरिंग करतो, तो मैदानामध्ये चेंडू पुरवतो, सगळं काही. 4 षटक 4 गोलंदाज, एकमेव पॉवर प्ले तुमच्या वाटेला येईल. बॉल घ्या तो. एक चांगली फाईट या मॅच मधून जरूर तुम्हाला अनुभवायला मिळेल, कारण दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर येतात आणि नेहमीच एकमेकांवर वर्चस्व या दोन्ही टीमनं गाजवलंय. एक चांगली फाईट सातत्यानं चर्चेमध्ये राहणारे दोन संघ. स्पेशली म्हणतात ना की एखादा टीमचा खेळाडू जो टीमचा प्रमुख अस्त्र असतो, आणि खरी लढत आता या मॅच मध्ये जरी कुंडेबाल आणि चिंचपड यांच्यामध्ये असली तरी फाईट बघायला मिळेल समाधान आणि बाला यांच्यामध्ये. एका बाजूला मयूर असेल, एका बाजूला अगदी बघू शकता आपण खूप चांगले दर्जेदार खेळाडू या दोन्ही टीम मध्ये मिसाळ असतील. चिंचपडा संघ आपण 12वे खेळाडू पाठवा. कल्पेश एक जण या तुमच्यापैकी तरी चालेल, कोणी चालेल. संकेत आहे, संकेत आहे. चला मॅच ऑन होते ठीक सकाळच्या अगदी बघतो आपण 11:17 झाली आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. मैदानामध्ये समाधान वासकर आणि मयूर वासकर हे दोन खेळाडू ऍज अ ओपनर म्हणून आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय संकेत पाटील चिंचपाडा संघाकडून. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिला बॉल थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ मध्ये खेळाडू पोहोचलाय, 1 रन इथे पूर्ण होते. पहिली सिंगल. काल देखील फार चांगले मॅचेस झाले कालच्या दिवसामध्ये, अगदी बघितलं आपण तर रिडगर संघाना भैरव रिडगर दमदार प्रदर्शन दिला. सीझनच्या पहिल्या ट्रॉफीच्या शोधामध्ये ते होते आणि काल ते क्वालिफाय झाले टॉप 5 मध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदम मयूर वासकर होते, थोडस फुटवर्क न करता खडे स्ट्रोक कन्वर्ट करायचं होतं. लेग साईडला पहिल्यांदा टार्गेट करण्याचा निर्धार त्याचा होता, जो बॉल डिलिव्हर्ड झाला, परंतु नंतर त्याने ड्रिल करून दाखवले की ऑफ साईडला टार्गेट केलं असं तर ते बेस्ट ठरलं असतं आपल्या दृष्टिकोनातून. आणि सध्या 2 बॉल इफेक्टिव्ह राहिलेत. वाईड यॉर्कर केलाय, बॅटच्या टो एंडवर लागलाय, विकेट किपर बालाकडे बॉल चाललाय, कोणती रन इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल डिलिव्हर होतोय. फक्त 4 षटकं तुमच्या वाटेला येणार आहेत आणि या 4 षटकामध्ये मॅक्झिमम रन, काल भरपूर रन बनवत होते बंटी. षटकारांची आतिषबाजी होत होती, अक्षरशः वर्षाव होत होता धावांचा. आज सुरुवातीला पहिला मॅच आणि या सुरुवातीचे स्पेशली 3 बॉल ज्यामध्ये फक्त एक सिंगल आतापर्यंत आले. मयूर वासकर ऑन स्ट्राईक. या वेळेस ओव्हर पिच आणि त्याला पाठवला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला धमाकेदार षटकार. पहिला स्कोरिंग शॉट आलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं खेचून लागला बॉल, पिकअप स्ट्रोक होता आणि त्यानंतर षटकार इथे आलेला आहे. सांड संघाची धावसंख्या पोहोचते त्या सद्यस्थितीमध्ये 7 वर. बंटे आमच्या सोबत जॉईंट आहेत
आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर आमच्या सोबत जॉईन आहेत. आमचे मंगेश पाटील सर. टॅपिंग क्रिकेट, शॉर्ट कव्हरला फील्ड केला जाईल हा बॉल. एक रन इथे कम्प्लीट होत आहे. हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण षटकारानंतर ही सिंगल त्यांना स्ट्राईक रोटेट होते. समाधान वास्करला सागिरींकडे आणलं जात आहे. मिस 47. आज मैदानात बॅट किती तळपळे हे बघायचंय. पुढे सरसावले आणि बॅकफुटला जात असताना खूप चांगल्या पद्धतीनं अगदी पाठीमागच्या एरियाला टार्गेट केलं आणि बॉलला पाठवलाय. डीप फाईन लेगला आलाय चौका. संकेत पाटीलचा आता संपलाय, ज्यामध्ये एक 6 जो मयूर वास्करला लगावला, एक 4 समाधान वास्करच्या बॅट मधून. टोटल आले पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 12. पहिले षटक ज्यामध्ये 12 रन आलेत. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. सुरुवातीला या गोष्टी मैदानामध्ये पोहोचवणं फार महत्वाचं आहे. 4 षटक 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. एक चांगली लढत या दोन्ही टीम मध्ये. 12 रन आलेत. 12चा रन रेट, करंट रन रेट या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, कारण पॉवर प्ले मध्ये 12 रन येणं याचा अर्थ संकेतनं चांगली बॉलिंग केली. एक स्कोरिंग 2 शॉट जरूर आलेत, परंतु 2 डॉट बॉल फेकलेत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर सतीश मिसाळ अगदी बघू शकता. बोल्ड आउटच्या स्वरूपानं परतावं लागतंय. मयूर वास्करच्या खेळीचा अंत झालाय. महत्वाची ही विकेट आणि मैदानामध्ये एक षटकार लागवत असताना त्याने आपले विकेट गमावले. पहिला हादरा कुंडवाल टीमला. डीजे वन डाऊनच्या भूमिकेमध्ये विराज गायकवाड बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. मागील बॉलवर काही सिच्युएशन्स अगदी लेग स्टंपला टार्गेट करत असताना तो बॉल डिलिव्हर केला. सतीश मिसालनं हलकासा ब्रश होऊन गेला बॉल स्टंपला, अगदी नॉर्मल. आणि त्यानंतर बेल्स अलगद खाली पडली यशांच्या पाठीमागे. पंचानं एक क्षणासाठी ते अगदी निदर्शनात आलं नाही. होतात क्रिकेट खेळामध्ये या गोष्टींकडे फार फोकस करणं गरजेचं असताना हवेत खेळत अगदी फील्डला डाऊन द बॉल टीपला जाईल कव्हर्स एरियामध्ये. अगदी आणखीन एक चांगला जाईल. दुसरा बॅक टू बॅक विकेट गमावलाय कुंडेवाल टीमनं. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित आलेत. आता साथ देणं फार गरजेचं आहे. समाधान वास्कर सारखा आक्रमक खेळाडू जो स्कोरिंग शॉट स्कोरिंग एरिया नेहमी टार्गेट करतो, त्याला साथ देणं सध्या मैदानामध्ये फार आवश्यक आहे. सतीश मिसालची उत्कृष्ट गोलंदाजी, हॅट्रिक बॉल आणि यष्टांच्या अगदी समोर पायचीत पकडले गेले आणि ते हॅट्रिक कंप्लीट करत असताना दिसलेत. 3 विकेट गमावले बॅक टू बॅक आणि आणखीन एक महत्वाचा विकेट गमावलाय सध्या टीम कुंडेवालनं.
थोडा अडचणीमध्ये दिसतो बॅटिंग करत असताना संघ सध्या, कारण विकेट सध्या गमावले जात आहेत. प्रमुख 3 विकेट सध्या टीमनं गमावले. संघ अडचणीमध्ये, साथ देणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल का होईना. फिरवलाय बॉलला, बॅकअप हँड डिलिव्हरी, थोडासा लेग ब्रेक, इन स्विंगर हा बॉल इथे बघा मिळतं आणि सध्या उत्कृष्ट गोलंदाजी मागील काही दिवसामध्ये सतीश मिसाळची बॅटिंग असेल, त्याची बॉलिंग असेल, फार इफेक्टिव्ह. वन्स अगेन स्विंग अँड मिस. काय अप्रतिम षटक राहिलाय. लगातार 5 बॉल डॉट आणि फेकले, त्यामध्ये सलग 3 विकेट घेत असताना अगदी हॅट्रिक त्यांनी घेतली. आणि आता सध्या मेडन ओव्हरच्या मार्गग्रस्त झाले, कारण हा बॉल जर डॉट आला तर मेडन ओव्हर होऊ शकतं, निर्धाव षटक येऊ शकतं. सतीश मिसाळ अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी त्याची. हा बॉल निर्णायक. लेग साइडला टार्गेट एकदा जोरदार आला सतीश मिसाल साठी. मेडन ओव्हर, विकेट प्लस 3 विकेट प्लस मेडन ओव्हर, हे निर्धाव षटक त्यांनी फेकलंय. आणि जबरदस्त ही गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सतीश मिसालचं. थ्री विकेट प्लस मेडन ओव्हर. अडचणी वाढले सध्या कुंडेवाल संघाच्या, परंतु जोपर्यंत समाधान मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावसंख्येची अपेक्षा इथून केली जाऊ शकते. एक टार्गेट. ध्रुव पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर. स्विच करण्याचा प्रयत्न समाधानचा होता या बॉलवर, तिथेही डॉट बॉल आलाय. मग 7 बॉल मध्ये अगदी एकही रन आलेले नाहीये, 3 विकेटही केलेत, त्यामुळे संघाचं टोटल थांबलंय 12 वर. ही दिशा बदलावी लागेल सध्या समाधानला. मैदानात रन येणं फार गरजेचं आहे, कारण गोलंदाजीची अप्रतिम होते चिंचवाडा संघाकडून. इथून एकाच 2 स्कोरिंग शॉट आले तर सध्या जो रेटिंग तुटलाय बॅटिंग करत असेल तो मिळेल. टेकअप केलाय बॉलला, अनपेक्षित बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स सोबत हा बॉल विकेट किपर कडे निघून गेला. आणखी एक डॉट बॉल. धावांचं दडपण आहे, बॅट अँड बॉल मध्ये इतके प्रॉपर कॉन्टॅक्ट बनत नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन आल्या होत्या. यावेळेस समोर ठेवला आणि त्यावर आक्रमण केलंय. हार मानणाऱ्यापैकी आणि जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी समाधान नाही आहेत आणि ठोकला या बॉलवर षटकार. आक्रमण केलंय ध्रुववर. आता रन यायला सुरुवात झाली भरपूर वेळानंतर. हा वन्स अगेन यावेळेस पॅरलर स्ट्रोक, अगदी डीजे कक्षावर जाऊन आदळला बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाजी आता आक्रमक स्ट्रोक यायला सुरुवात झाली. धावांचा वनवा पेटलाय पुन्हा एकदा, कारण समाधान मास्करची बॅट बोलतीये. अजून एक खेताक्षणी मोहर लागली होती 6 धावांची आणि लगातार 3 षटकार ठोकलेत 3 बॉल मध्ये. समाधान वासकर AK-47 आता चालायला लागली आहे. 3 षटकार. लगातार 3 षटकार आलेत. संघ 12 वरून आता पोहोचलाय 30 वर. धावा आता बनतायत, रन यायला सुरुवात झाली. धावांचा वनवा पेटलाय मैदानामध्ये.
समाधान वास्कर नॉसा गेनकडे बराच वेळ उभा राहिला. याच गोष्टीचा उल्लेख केला होता की समाधान वास्कर सारखा आक्रमक खेळाडू तुमच्याकडे, त्याला तुम्ही स्ट्राईक दिली पाहिजे. मागील ओव्हरमध्ये त्याला नॉसा एंड कडे ठेवलं आणि परिणामतः ते मेडन ओव्हर आलं, 3 विकेटी गेल्या आणि जसा तो या तिसऱ्या ओव्हरमध्ये ऑन स्ट्राईक आलाय आक्रमक, यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर पाणी केली बालानं की नॉट कडे पाठीमागे थ्रो केला तर बॅकअप देण्यासाठी खेळाडू दूर आहे. 1 रणनीती पूर्ण केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील समाधान. या ओव्हरमध्ये आलेले आहेत 19 रन, त्यामुळे प्रॉफिटेबल षटक राहिलाय. धावसंख्या इन्क्रीज करणारी ही ओव्हर सध्या पाहायला मिळाली, बघायला मिळाली. 3 ओव्हर संपलेत आणि 31 वर 3 सध्या कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. ऑफ केनी अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार आहेत. सध्याचा करंट रन रेट 10.33 च्या सरासरीने सध्या रन केले जात आहेत. शॉट लेन्थ होती, हा ट्रॅकर होता आणि शॉट अँड पुल करत असताना बॉलला गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, आलाय चौकार. जी चौकार आला मागील बॉलवर. एकट्यानं हा मोर्चा सांभाळलाय धावसंख्या जमवण्याचा. यावेळेस प्ले डाऊन झाले. बॅटची एज घेत असताना यष्टांवर चेंडू जाऊन धडकला आणि एक मोठी विकेट जे वादळ मैदानामध्ये आलं होतं. 28 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली समाधान वास्करनं आणि वादळ आता क्षमलय. एक मोठी विकेट मिळते गोलंदाजी करत असताना सध्या 16 आणि चिंचपाडा टीमला. चाळीस वर 39 धावा सध्या बोर्डवर लागलेल्या आहेत. येता क्षणी चौकार दाखवला मैदानामध्ये प्रसादनं. यावेळेस हाही फटका प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये निघून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार या मागील 2 बॉल मध्ये 10 रन आलेत आणि पुन्हा एकदा कुंडेबाज संघ एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. आणखी एक मॅक्झिमम हिट षटकार आणि षटकारानं संघ पोहोचलाय. बंटी आमच्या सोबत जॉईंट सांगतात की 45 रन बोर्डवर बनलेत. नेक्स्ट मॅच मेघनाथ शेठ, प्रतिष्ठान जासे आणि मेहिका इलोन मोहो दोन्ही कॅप्टन टॉस साठी तुम्हाला यायचंय. यावेळेस मी समोरून बॉल वळण दिलं, थोडेसे फिंगर रोल केले. डॉट बॉल इथे आले, कमबॅक करताना दिसत आहेत सध्या बॉलर. पहिल्या खेळाच्या या पहिल्या डावातील शेवटचा बॉल आता डिलिव्हर्ड होणार आहे. 45 वर सध्या स्कोरबोर्ड. हो माहिती होतं सुळभला की बॅटर मोठ्या हिट साठीच जाणार, कारण हा स्कोरिंग शॉट गरजेचं होतं टीमला आणि तिथे त्याने स्लोअर बनी केलाय, फिरवलाय बॉल आणि तो आला डॉट. अशा रीतीने खेळाचा पहिला डाव आता जो संपुष्टात आलाय आणि या पहिल्या डावामध्ये अगदी बघू शकता कानोबा स्पोर्ट्स कुंडेबहाळ टीमने केलेत 45, 45, 46 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये उभं केलंय. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण मध्यांतर जेव्हा होतं इनिंग ब्रेक होतं त्या दरम्यान आपण टॉस करतो.
मेघना शेठ महात्रे, प्रतिष्ठान जासे आणि मिहिका 11 मोहो दोन्ही कॅप्टन तुम्हाला टॉस साठी यायचंय. पहिले सत्र संपलं. ऐकूया आपण ऐकूया मंगेश पाटील शिरोली यांचा आवाज. थँक्यू. हॅलो, चेक चेक. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. खरं तर आज या स्पर्धेचा आपण शेवटचा अंतिम दिवस पाहतो, जिथे पहिलीच मॅच एका साईडला स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि त्या संघासमोर फाईट करत असताना कानोबा कुंडेवाल या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला सत्र पाहिलं, जिथे पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा जमा केल्या 45 अर्थात 45 आणि 46 धावांचा लक्ष आता सेकंड सत्रामध्ये स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम समोर आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. अगदी पहिली मॅच तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. 46 धावांचा लक्ष कशा रीतीने पार केला जाईल चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्वदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तकून आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज
बाला आणि त्याला साथ देत असताना सतीश मिसाल ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड अनिकेत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड बॉल लेट कट केलाय पटका चांगला. अगदी थर्ड मॅनला पंचांचा इशारा की नो. टोटल 5 पंजा मिलाला बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. तर अतिरिक्त या 5 धाब्यानं अकाउंट ओपन झालं. सध्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा 46 धाब्यांचा प्रवास गाठायचा. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला समोर बाला प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लगेच बॅकअप देण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अनिकेतनं. पहिला बॉल निर्धाव आला. सेकंड बॉल जिथे नो तिथे चौकार. टोटल 5 धावा मिळाल्या ना. त्याच्यानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड आपण हा गोलंदाज पाहतोय. 24 बॉल मध्ये 46 धाबा डिपेंड करायच्या मॅच मध्ये कानोबा कुंडेवाल टीमला. त्याच्यामुळे या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अनिकेतला नक्कीच करावी लागेल. प्रहार केलाय रोशन पाटीलनं. प्रहार केला आक्रमण केलाय. बालाच्या बॅट मधून हा पहिला तडाखा. मिळती 7 ठोकलाय षटकार. पहिल्या षटकामध्ये चांगली गोल संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. अगदी आक्रमण करतोय मॅच मध्ये रोशन पाटील. 46 धाव्यांचा लक्ष घेतलाय. तो मात्र चिंचपाडा टीम ना तो लक्ष पार करत असताना भरपूर चांगली सुरुवात सध्या रोशन पाटील उर्फ बाला करतोय. बॅटची टॉपेज झाली लॉंग लेगला. चेंडू निघून चालला. षटकारानंतर येतोय हा चौकार रोशन पाटीलच्या बॅट मधून. चौकाराला 4 धावेनं संघ देखील पुढे सरकला. प्रवास भरपूर करतोय मॅच मध्ये चिंचपाडा संघ आणि टोटल 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये धाव्यांची लयलूट करत असताना सध्या रोशन पाटील उर्फ बाला. पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा. अजून एक धमाका. हा दुसरा षटकारेल फलंदाज रोशन पाटील उर्फ बालाच्या बॅट मधून. धावसंख्या पाहिली तर 22 आकड्यावरती बॅटिंग करतोय चिंचपाडा.
चला विनंती असेल मेघनाथ प्रतिष्ठान जास्त टीम आपला संगणक घ्या कारण की मेगा 11 श्री गणेश मोहो टीमचा संगणक आलाय त्याच्यामुळे जास्त टीम आपला संगणक लगेच टॉस साठी पाठवा. पहिल्या षटकाचा खेळ झाले समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहिली बालाच्या खरं तर बॅट मधून टोटल आपण 2 षटकार आणि 2 चौकार पाहिले जिथे संघ जाऊन पोहोचला टोटल 22 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर बॅकअप द्यावा लागेल कानोबा कुंडेवाल टीमला कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावे लागतील मॅच मध्ये. या बॉल वरती देखील हलक्यात ड्राईव्ह केला अलाउन द कार्पेट डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. सिंगलला धावफलक पुढे सरकल्या टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 23-23 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज सतीश मिसाल हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता लाईन खराब लेग स्टंपला मिस करत होता पंचांचा इशारा खेटीस वाईट. अवंतर धावी जोडली जाताना अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचलं टोटल 24 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं प्रवास मॅच मध्ये 46 धावांचा करायचा आणि तो प्रवास सुखरूप करत असताना या मॅच मध्ये करत चिंचपाडा संघ इथे चांगली लेंथ लाईन पाहिली गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड मोनिश हा गोलंदाज तुम्ही पाहता पहिल्या बॉल वरती सिंगल आली. त्याच्यानंतर समीरबाई गवळी यांना विनंती की आपण यावा आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल 40+ मास्टर आपण यावा आपल्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला टोटल 25 धावा धाव पुस्तकावरती. त्याच्यानंतर महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो कोणत्याही संघाला रिव्ह्यू सिस्टम नाहीये जर पूर्णपणे 55 डाऊट आला तरच ते घेऊ शकतात त्याच्याकडे लक्ष द्या. प्रहार केलाय बाला थांबणार नाहीये अगदी प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑनसाइडला तडाखा दिलाय. तिसरा षटकार येतो बालाच्या बॅटमधून. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे दस्तक चेंडू फरार. एक टप्पा बाउल और तरफ 4 चौकार. टोटल धावा 35-35 धावा. लेट कट केलेला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. हा बॉल निर्धाव आलाय अशा रीतीने 2 षटकांचे खेळ झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचल्या 35 या आकड्यामध्ये. टॉस करूया पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला मेघनाथ प्रतिष्ठान जासे त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल मेगा 11 श्री गणेश मोहो. हेड्स कॉल टॉस जिंकलाय खरं तर जासे संघ. निर्णय काय असेल बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 35-35 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि अवघ्या 11 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल आलाय त्याच्यावरती प्रहार केलाय स्ट्रेट डाईव्ह हा फटका चेंडू चाललाय. एक टप्पा बाउल सवर सतीश मिसालच्या बॅट मधून हा चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय टोटल
39 39 धावा धाव पुस्तकावरती हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय बॅकवर्ड कव्हरलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगलला प्राधान्य दिला एक धावेने संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती आता 6 धावांची गरज एखादा मोठा फटका सामना फिनिश करेल बॅटिंग करत असताना स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा सलामीची जोडी रोशन पाटील सतीश मिसाल भरपूर चांगला खेळ करतोय अगदी शेवटपर्यंत रोशन पाटील आक्रमण करतोय या बॉलवरती चौकार आला आता अवघ्या 2 धावांची गरज क्षेत्ररक्षक आहेत विनिंग फटका सामना जिंकला अभिनंदन स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा हार्ड लक कानोबा कुंडेवाल संघ तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो पहिल्याच मॅच मध्ये 40 धावांची उपयुक्त केली साकाने बालानं बाला टेरला मानत मॅच हिरो त्याच्यानंतर चिंचपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका बाला यावरती लक्ष सुद्धा विनिंग टू विनिंग असा सामना केला जाईल पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडला मेका 11 श्रीगणेश